रात्रीच्या काळ्या मिट्ट अंधारात सावित्रीच्या पोटात गडप झालेल्यांचा शोध आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। मात्र रात्रीपासूनच्या धुवाधार पावसानं सावित्रीच्या बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण होत आहेत। कालपर्यंत झालेल्या बचाव कार्यात 14 मृतदेह हाती लागलेत। मृत्युंजय सिंग आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, आत्ताची ताजी माहिती काय आहे? एकदा पुन्हा आज घटनेच्या तिसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरू झालेलं आहे। एनडीआरएफची जी टीम आहे त्यांनी आपले बोट काढून आपली तयारी करून पुन्हा नदीत उतरली आहे आणि आता सर्च ऑपरेशन सुरू केलं गेलं आहे। एकी घटनास्थळावर एनडीआरएफची टीम सर्च ऑपरेशन करताय, तर घटनास्थळाचा 10 किलोमीटरच्या दुरीवर नेव्हीने आपला ऑपरेशन सुरू केलं आहे। नेव्हीने आपल्या सोनार सिस्टम आणि काही इक्विपमेंटची मदतीसाठी मदत घेऊन ते बस आणि इतर गाड्या जी होती त्याचा शोध करतायत। आज आतापर्यंत जे शोध कार्य सुरू होता ते घटनास्थळावरून 20 किलोमीटर पर्यंत होता, पण आज जे एनडीआरएफची टीम आहे ते आपलं जे डिस्टन्स आहे ते वाढवून अरबी सागर पर्यंत ते शोध कार्य करणार आहेत। कारण आतापर्यंत आपण पाहिलंय की घटनास्थळावरून अरबी सागर पर्यंत जे मृतदेह आहे ते सापडतायत। काल दादली पुलाजवळ काही लोकांचा मृतदेह सापडला होता, तर आज एनडीआरएफची टीमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त एरिया कव्हर करून जे बेपत्ता लोक आहेत त्यांचा जे मृतदेह आहे ते सापडण्याचा प्रयत्न एनडीआरएफची टीम करत आहे। तर दुसरीकडे अडचणी येत आहे कारण रात्रीपासून या परिसरात खूप जोरदार पाऊस पडत आहे आणि जे सावित्री नदीचा जलस्तर आहे तोही वाढलेला आहे आणि म्हणून सध्या अडचणी होत आहे। पण प्रयत्न असाच आहे की जे जास्तीत जास्त जे मृतांचं जे मृतदेह आहे ते सापडण्याचा प्रयत्न आहे। मृत्युंजय, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।